सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे विक्रांत जो असतो तो उर्मिलाला वचन देतो. तो म्हणतो की हे बघ उर्मिला, तू हे सगळं काही व्यवस्थित होईल, तू फक्त शांत बस, काही दिवस तुला हे नाटक करावं लागणार आहे, त्यामुळं तू हे नाटक कर, मी तुझ्यासोबत आहे अगं उर्मिला. हे बघ माझ्यासाठी तू एवढं नाही करू शकत का, सगळं काही व्यवस्थित होईल, तुला जसं हवं आहे ना तसंच सगळं होईल असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच जी ही असते ती म्हणते की हो बरं ठीक आहे मग, उर्मिला म्हणते. आणि इकडे आता राणी आबाल त्यांना जेवायला ताटं करत असते. सगळेजण ते खाली इंद्र सगळ्यांना बसण्यासाठी बसकर देत असतो. आणि आता सगळ्यांना जेवण्यासाठी राणी ताट करते. आणि आता ताट केल्यावरती आता मालती जी आहे ती तिथे बसलेली असते. आणि मालती म्हणत असते की मालती हे सगळं बघत असते. मालती म्हणते हे सगळं काय चाललंय ना काय माहिती. मालती तिथं राग राग येऊन बसते. तर आता इंद्र म्हणतो आई बस ना खाली. तर ती म्हणते की मला नाही जेवायचं. तर आबाचं आणि राणीचं बोलणं चालू असतं. राणी म्हणते की हे बघा आबा, उद्या जो माणूस आहे ना डील करायला येईल ना, मी त्याच्याशी स्वतः बोलेल आणि मी स्वतः काहीतरी करेल. मी त्यांच्याशी स्वतः बोलून सगळं काही व्यवस्थित करेल, तुम्ही काळजी करू नका असं म्हणत असते. तर ती म्हणते की हो तुम्ही सगळं काही व्यवस्थित करताल हो, आम्हाला माहिती आहे. पण हे बघा तुम्हाला मी काय सांगू माहिती का, हे बघ राणी, आपल्याला सगळं काही त्यांच्याशी नीट व्यवस्थित बोलून घ्यावं लागेल. कारण की त्यांच्याकडं आपल्या दाखवायला काहीच प्रूफ नाही आहे. आता आपण काय दाखवणार आहेस त्यांना, काहीच दाखवू शकत नाही राणी. त्यामुळं आता काय करायचं, तुला जमेल का राणी हे सगळं. तर राणी म्हणते हे बघा आबा तुम्ही काळजी करू नका, मला त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला भीती वाटते, माझ्याकडून होईल की नाही होईल मला वाटत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे असं राणी म्हणते. तर इंद्रायण ते म्हणतात ठीक होईल मग काय. तर आता राणी म्हणते चला ना मालती आई जेवायला, जेवण करा ना तुम्ही, जेवणावर का राग काढताय. तर आता मालती म्हणते मला नाही जेवायचं, तुम्ही घ्या जेवण करून. तर आबा बोलतात की हे बघा मालती, अहो राणीने जेवणाला ताट केलंय, घ्या ना जेवण करून. अहो तेवढं म्हणते तिने ताट केलंय, जेवा ना. तर आता मालती म्हणते मी तिला म्हटले नव्हते मला जेवायला ताट कर, तिनेच ताट केलंय ना, मग खा, तिला म्हणा मी नाही खाणार, मला नाही जेवायचं, जेवा तुम्ही. तर आबा म्हणतात जाऊ द्या, तिला नसेल जेवायचं, घ्या जेवण करून तुम्ही सगळे. आणि सगळेजण जेवण वगैरे करतात. आता जेवण झाल्यावरती राणी भांडे वगैरे जमा करून बाहेर ठेवत असते. पण इंद्र म्हणतो की आता राणीला अभ्यासाला वेळ तर भेटला पाहिजे ना, मग मी भांडे घासले पाहिजे आणि राणीला अभ्यासाला वेळ दिला पाहिजे असं म्हणत असतो. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो आता इंद्र तिकडे जातो. इंद्र आता बाहेर येतो. राणी तिथे बाहेर येऊन बसते. आणि आता राणी म्हणते की आता काय करू मी. राणी म्हणत असते इंद्र सर तुम्ही बसा, मी घासते भांडे. इंद्र म्हणतो की नाही राणी, असं शक्य नाही आहे राणी, तो अभ्यास कर, मी करतो बरोबर सगळं काही व्यवस्थित असं बोलतो. आणि इंद्र आता तिथे भांडे घासायला लागतो. राणी इकडे पुस्तक घेऊन अभ्यास करत बसलेली असते. तिला बरोबर नाही वाटत, पण ती म्हणते की माझा आता नाईलाज आहे, कारण की मला अभ्यासाला वेळ तर भेटलाच पाहिजे, माझ्याकडे थोडेच दिवस राहिलेत, आता अभ्यास झाला पाहिजे माझा असं बोलत असते. तर आता इकडे इंद्र भांडे घासायला लागतो. तर मालती इंद्राला बघते घरामध्ये सगळीकडे, पण कुठेच इंद्र दिसत नाही. मग ती आता बाहेर येते. ती म्हणते कुठं गेला असेल इंद्र. बाहेर येऊन इकडे तिकडे बघते, ती आवाज येते इंद्र. राणीला विचारते इंद्र कुठं आहे. राणी गडबडते आणि राणी म्हणते की इंद्र सर कुठे गेले, इंद्र सर असेल की कुठेतरी. पण मालती आता पुढे होऊन तिकडे जाऊन बघते तर इंद्र तिथे भांडे घासत असतो. मालती म्हणते अरे इंद्र तुला पटतंय का, अरे काय करतोय तू हे, तुला काही कळतं की नाही, अरे ते का भांडे घासत बसलाय तू, तुला काही समजतं का, अरे भांडे का घासतोय तू, बायांची कामं करतोय, उठ चल इथून. मालती त्याला तिकडे बाजूला घेते आणि म्हणते काय ग तुला कळत नाही का, त्याला भांडे घासायला लावलीत. तर राणी म्हणते हो मी नव्हते म्हटले त्यांना, त्यांनीच ऐकलं नाही माझं. तर इंद्र म्हणतो आई मला भांडे घासायचे, राणीला वेळ भेटला पाहिजे अभ्यासाला असं म्हणतो. आणि आता इंद्र पुन्हा भांडे घासायला जाऊन बसतो. तर इकडे आता जी मालती आहे ती घरात येते. आबा म्हणतात मालती काय झालं तुम्हाला चिडायला. तर मालती घडलेलं सगळं सांगते. तर आबा म्हणतात हे बघा मला बरोबर वाटतंय, इंद्राचे बाप म्हणून नाही तर राणीचं नवरा म्हणून बघतोय मी, कारण की इंद्र राणीच्या बरोबर करतोय तो. अगं राणीचा अभ्यास झाला पाहिजे त्यासाठी तो बरोबर करतोय. तुम्ही आजारी होता मालतीबाई साहेब तेव्हा मी करायचो नाही का, मी करायचो ना भांडण ते घासायचो ना, अहो बायकोसाठी माणूस काही करतो असं म्हणत असतात. तर आता मालती म्हणते मला हे अजिबात पटलेलं नाही आहे असं बोलते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.